एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हटलं आणि त्याच्यावरून आता आणखीनही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उद्धव ठाकरेंनी देखील जय गुजरातचा नारा लावला होता। प्रताप सरनाईकांनी उद्धव ठाकरेंच्या गुजरातमधील भाषणाची क्लिप दाखवली। हा व्हिडिओ बघा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आता हे म्हणतात हे चालतं। शिंदे धन्य आहेत, इतकी लाचारीची परिसीमा असलेला माणूस मी पहिल्यांदा पाहिला। तुम्ही कोणाचीही जय करा, मात्र पहिला जय जयकार मराठी माणसांचा झाला पाहिजे। अविनाश अभ्यंकर यांचा शिंदेंच्या जय गुजरात या घोषणेवरून टोला। इतकी लाचारीची परिसीमा असलेला माणूस मी पहिला बघितला। पूर्ण आदराने सांगतो, मी कोणाची जय करावा या विरोधात नाही, परंतु ही जर जय असेल ना तर त्याच्या आधी माझे उपमुख्यमंत्री जे आमच्या मराठी माणसावर अन्याय होतो ना त्याच्यावर बोलले तर जास्ती बरं झालं असतं। शिंदेंवर शंका घेणं म्हणजे आकाशाकडे बघून थुंकण्यासारखं, योगेश कदमांचं प्रत्युत्तर। शिंदेंच्या वक्तव्यावर शंका घेणं चुकीचं, योगेश कदमांकडून एकनाथ शिंदेंची पाठराखण। एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करणं म्हणजे आकाशाकडे बघून थुंकण्यासारखं आहे। अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये शंका व्यक्त करणं देखील अतिशय चुकीचं ठरेल। केमछो उपमुख्यमंत्री, तिसरी भाषा हिंदी नाही म्हटलं म्हणून पर्याय देता की काय? मनसे नेते राजू पाटलांची शिंदेंवर टीका। हिंदी बरोबर गुजराती बंधनकारक होईल का? जय गुजरात हा नारा बाळासाहेबांचा कधीच नव्हता। किशोरी पेडणेकरांची एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर टीका। हिंदी बरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देतायत का? त्या विचारामध्ये जय गुजरात बाळासाहेबांचा कधीच नव्हता। गुजरातचं प्रेम असेल तर शिंदेंनी गुजरातचं मुख्यमंत्री व्हावं। महाराष्ट्र सांभाळण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे समर्थ, सचिन खरात यांची टीका। मराठीचा मुद्दा अजेंड्यावर, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मी काही मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा। प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांची पोस्ट करत राज ठाकरेंना डिवचलं, तर दुसरीकडे केडियांकडून सुरक्षेची मागणी, जीवाला धोका घाणेरडे राजकारण सुरू असल्याची ही पोस्ट। व्यापारी आहात, व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंचं विधान। तर महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान केल्यास कानाखालीच मारणार, देशपांडेंचा इशारा। मराठी महाराष्ट्राच्या विरोधात बोलणारा महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोह्यांना हाकला। मीरा भाईंदरमधील घटनेवरून मनसेच्या गजानन काळेंची ट्विट करत मागणी। भाषेवर जबरदस्ती करणं योग्य नाही, मात्र महाराष्ट्रामध्ये मराठीचा अभिमान न बाळगणाऱ्यांबरोबर मी व्यवहार करणार नाही। सुशील केडियांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधू उद्या विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार। दोन्ही पक्षांकडून मेळाव्याची जय्यत तयारी, संपूर्ण मुंबईत ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी। दोन्ही भावांना एकत्र बघण्याचं अनेकांनी स्वप्न बाळगलं होतं, ते आता पूर्ण होत आहे। माझ्यासाठी उद्याचा सोनियाचा दिवस, मी उद्या जाणार, चंदू मामा वैद्य यांची प्रतिक्रिया। दोन्ही भाऊ त्यांच्या स्वार्थासाठी एकत्र येतात, ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून खासदार नारायण राणेंची टीका। उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाही, तुमचे कसे होणार? राजकारण जिवंत ठेवण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली आहे। रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे कुणाचाही भाऊ होऊ शकत नाही, अशी ही टीका। उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा झाला नाही, तुमचा कसा होणार आहे होतो? तर स्वतःचं राजकारण जिवंत करण्यासाठी राहण्यासाठी राज ठाकरेंना त्यांनी हाक मारली आणि राज ठाकरे त्याला ओ देत आहेत, त्याचं असे वाटतंय। दोनदा पडल्यावर विधान परिषद घेतल्यावर निर्लज्जासारखे ते बोलतायत। जास्त बाम लावण्याचा परिणाम काय असतो हे यावरून कळलेलं आहे। आदित्य ठाकरेंची रामदास कदमांवर टीका। काय की बाम लावून काय डोक्यावर परिणाम होऊ शकतो ते उदाहरण आहे त्याचं। ज्या व्यक्तीला दोनदा पडल्यानंतर देखील निर्लज्जपणे विधान परिषद वगैरे घेतली, मंत्रिपदं घेतली, सगळं काही मजा मस्ती करून पळून गेले, त्या व्यक्तींवर मला बोलू इच्छित नाही मी। पण बाम लावण्याचा परिणाम, जास्ती बाम लावण्याचा काय असतो तो कदाचित आता कळला असेल।